या ठिकाणी आज मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की आपण जो शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान योजना आपण सुरू केली, आज त्याचा आपण हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केलेला आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर शेतकरी मित्रांनो बघा, आता शेतकऱ्यांची कायमची प्रतीक्षा आता संपलेली आहे। कारण की शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 24वा हप्ता आता दोन्ही हप्त्यांना मंजुरी मिळाली आहे। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आत्ताची सर्वात मोठी आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे। कारण की महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी आता अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे। बघा शेतकरी मित्रांनो, राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता आणि केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 24वा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे। बघा, देवेंद्र फडणवीस साहेबांनी याबाबत विस्तृत माहिती दिली आहे की आता निधी वितरणाची सर्व तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे। आता सर्वप्रथम पात्र शेतकरी आणि अपात्र शेतकरी यांची यादीसुद्धा सरकारने जाहीर केलेली आहे। शेतकरी मित्रांनो, पात्र शेतकऱ्यांच्या यादीत जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला पैसे मिळणार आणि अपात्र शेतकऱ्यांच्या यादीत नाव असेल तर पैसे मिळणार नाहीत। लक्षपूर्वक ऐका शेतकरी मित्रांनो, आता तुम्हाला यादीत नाव कशा प्रकारे चेक करायचं याची संपूर्ण माहिती सांगणार आहोत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे। बघा शेतकरी बांधवांनो, सध्या ग्रामीण भागातील शेतकरी बांधवांमध्ये आणि सोशल मीडियावर नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनांच्या रखडलेल्या हप्त्याबाबत चर्चा सुरू होती। हप्ता कधी जमा होणार, खात्यात किती रक्कम येणार, अशा अनेक प्रश्नांबाबत संभ्रम निर्माण झाला होता। अनेक ठिकाणी चुकीची माहिती पसरवली जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात होती। मात्र आता सरकारकडून निधी वितरणाचे अधिकृत नियोजन समोर आल्यामुळे शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळणार आहे। त्याचप्रमाणे शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवा किंवा असत्य माहितीवर विश्वास ठेवू नये। अधिकृत मार्गदर्शक सूचनांनुसारच माहिती दिली जात आहे। आता दोन्ही सरकारच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लाभार्थ्यांची पडताळणी, निधी वितरणाची तारीख आणि तांत्रिक बाबी निश्चित करण्यात आलेल्या आहेत। या निर्णयामुळे दोन्ही योजनांचे एकत्रित पैसे खात्यात जमा होण्यासाठी मार्ग पूर्णपणे मोकळा झालेला आहे। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजना यांच्या स्वरूपात पाहता दर 4 महिन्यांनी प्रत्येकी 2000 रुपये शेतकरी लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग केले जातात। आता बीड आणि लातूर या जिल्ह्यांमधील मागील हप्ता ठराविक कालावधीत पूर्ण झाल्यामुळे नवीन हप्त्याची प्रतीक्षा वाढली होती। दोन्ही सरकारकडून निधीची तरतूद करण्यात आली असून संगणकीय वितरणाचे काम पूर्ण करण्यात आलेले आहे। शेतकरी मित्रांनो, या दोन्ही योजनांच्या माध्यमातून मिळणारा हा हप्ता रक्कम लहान असली तरी संकटात सापडलेल्या बळीराजासाठी तो अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा आधार ठरतो। गेल्या काळात जालना जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे पिकांचे झालेले नुकसान लक्षात घेता सरकारकडून मिळणाऱ्या या थेट आर्थिक मदतीमुळे शेतीच्या दैनंदिन खर्चासाठी तसेच खते आणि बियाणे खरेदी करण्यासाठी मदत होणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शासनाकडून मिळणाऱ्या माहितीनुसार निधी वितरण सुरळीत व्हावे यासाठी परभणी आणि नांदेड जिल्ह्यातील लाभार्थ्यांच्या अर्जांची संगणकीय तपासणी पूर्ण केली जात आहे। बँक खात्याशी आधार कार्ड जोडलेले असणे आणि केवायसी प्रक्रिया पूर्ण असणे या अत्यंत आवश्यक बाबी आहेत। सर्व निकष पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात निधी वर्ग केला जाईल। आता शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे। काही ठिकाणी एकाच कुटुंबातील अनेक सदस्यांची चुकीच्या पद्धतीने नोंदणी करण्यात आलेली आहे। या पार्श्वभूमीवर धाराशिव, उस्मानाबाद तसेच इतर काही जिल्ह्यांमध्ये पडताळणी मोहीम तीव्र करण्यात आलेली आहे। केंद्र सरकारकडून नियमितपणे अपात्र व्यक्तींना या योजनांमधून वगळण्याची कारवाई केली जात आहे। त्यामुळे केवळ नियमांमध्ये बसणाऱ्या पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात हप्त्याची रक्कम सुरक्षितपणे हस्तांतरित केली जाणार आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही पात्र आहात की अपात्र हे अत्यंत महत्त्वाचं आहे। कारण शेतकरी मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांना हे सुद्धा माहिती नसतं की पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 24वा हप्ता त्यांना मिळणार का, त्यांचं यादीत नाव आहे का, त्याचप्रमाणे नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता त्यांना मिळणार का, त्यांचं नाव अपात्र शेतकऱ्यांच्या यादीत आहे की पात्र शेतकऱ्यांच्या यादीत आहे, हे कशा प्रकारे चेक करायचं याची माहिती आपण पुढे पाहणार आहोत। बघा, महाराष्ट्र राज्यभरात भूमी अभिलेख आणि महसूल नोंदणीमध्ये फेरफार करण्याचे काम प्रशासकीय स्तरावर अत्यंत वेगाने पार पडले आहे।
हिंगोली आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये स्थानिक पातळीवर कृषी अधिकारी आणि तलाठी यांच्या माध्यमातून अर्जांची तपासणी करण्यात आलेली आहे। या निकषांच्या पडताळणीमुळे कोणतीही चुकीची नोंद असलेले अर्ज प्रक्रिया बंद करण्यात आले आहेत। केवळ पात्र आणि गरजू शेतकऱ्यांना या योजनांचा लाभ मिळणे शक्य झालेले आहे। महत्त्वाचं म्हणजे केंद्र आणि राज्य सरकारच्या नियमानुसार एकाच कुटुंबातील केवळ एका पात्र सदस्याला या योजनांचा थेट आर्थिक लाभ घेता येतो। वाशिम जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी आपले बँक खाते सक्रिय ठेवणे, KYC प्रक्रिया पूर्ण करणे आणि इतर सर्व आवश्यक तांत्रिक बाबी पूर्ण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे। यामुळे प्रशासनाकडून वर्ग केले जाणारे हप्त्याचे पैसे DBT प्रणालीद्वारे थेट आणि सुरक्षितपणे बँक खात्यात जमा होतील। महत्त्वाचं म्हणजे वितरणाचा पहिला टप्पा म्हणजे महाराष्ट्रातील अकोला आणि अमरावती या दोन्ही जिल्ह्यांतील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यात निधी जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे नियोजन आहे। या भागातील लाखो शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा नवा हप्ता म्हणजेच 2000 रुपये आणि PM किसान योजनेचे 2000 रुपये असे दोन्ही लाभ DBTच्या माध्यमातून मिळण्याची तयारी करण्यात आलेली आहे। बँक खात्याशी आधार कार्ड जोडलेले असलेल्या शेतकरी बांधवांच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचा SMS येण्यास सुरुवात होऊ शकते। आणि महत्त्वाचं शेतकरी मित्रांनो, यवतमाळ जिल्ह्यातील नोंदणीकृत आणि पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात देखील निधी हस्तांतरित करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। या जिल्ह्यातील लाभार्थ्यांच्या खात्याशी आधार जोडणी आणि KYC प्रक्रिया पूर्ण असल्यामुळे DBTद्वारे थेट बँक खात्यात पैसे वर्ग केले जात आहेत। शेतकरी मोबाईल बकेट तसेच ATMद्वारे पैसे जमा झाल्याची खात्री करत आहेत। आगामी शेतकरी कामासाठी निधी उपलब्ध झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे। आणि शेतकरी मित्रांनो, जळगाव आणि धुळे या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी प्रशासनाने विशेष मार्गदर्शन सूचना जाहीर केल्या आहेत। तांत्रिक त्रुटी नसलेल्या सर्व अर्जांना तात्काळ मंजुरी देऊन या जिल्ह्यातील लाभार्थ्यांच्या खात्यात DBTद्वारे निधी वर्ग करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आलेली आहे। ज्या शेतकऱ्यांचे बँक खाते सक्रिय आहे, अशा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 4000 रुपयांची संयुक्त रक्कम थेट आणि सुरक्षितपणे जमा होऊ शकते। आणि सर्वप्रथम पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात देखील नमो शेतकरी योजनेचा नवा हप्ता आणि PM किसान योजनेचा हप्ता एकत्र वर्ग करण्याचे नियोजन आहे। या भागातील नोंदणीकृत शेतकऱ्यांना मोबाईलवर लघुसंदेश प्राप्त होऊ शकतो। थेट बँक खात्यात पैसे जमा होत असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे। या भागातील शेतकरी बांधवांना पेरणी आणि इतर दैनंदिन खर्चासाठी या निधीचा मोठा आर्थिक आधार मिळणार आहे। आणि बघा शेतकरी मित्रांनो, कोकण किनारपट्टीवरील रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील शेतकरी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात रक्कम वर्ग करण्याची तयारी पूर्ण झालेली आहे। ज्या शेतकऱ्यांची KYC प्रक्रिया अचूक आणि पूर्ण आहे, अशा लाभार्थ्यांना कोणत्याही तांत्रिक अडचणीशिवाय दोन्ही हप्त्यांचा लाभ मिळण्याची शक्यता आहे। राज्य शासनाने बँकांना दिलेल्या स्पष्ट निर्देशांमुळे हे पैसे थेट खात्यात जमा केले जात आहेत। पश्चिम महाराष्ट्राचे मुख्य केंद्र असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात निधी हस्तांतरित करण्यासाठी बँकांना सूचना देण्यात आलेल्या आहेत। बँक व्यवहारांमध्ये पारदर्शकता राखून थेट लाभार्थ्यांपर्यंत ही मदत पोहोचवली जात आहे। यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर आर्थिक सहाय्य उपलब्ध होणार आहे। बघा आता संगणकीय प्रणालीद्वारे ही संपूर्ण प्रक्रिया करण्यात येत असून पात्र शेतकरी बांधवांना या दोन्ही योजनांचा लाभ मिळण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे। आता आदिवासी बहुल पालघर जिल्ह्यासह इतर पात्र जिल्ह्यांतील शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावर टप्प्याटप्प्याने पैसे वर्ग करण्याची प्रक्रिया केली जाणार आहे। DBT प्रणालीद्वारे ही संपूर्ण प्रक्रिया पार पडत आहे। त्यामुळे राज्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचा आर्थिक लाभ वेळेत मिळणे निश्चित होण्यास मदत होणार आहे। यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही मोठा दिलासा मिळणार आहे। आणि महत्त्वाचं बघा शेतकरी मित्रांनो, राज्य शासनाचे नवीन GR, नमो शेतकरी योजना, PM किसान सन्मान निधी योजना आणि बँक खात्यात हप्ता जमा होण्याबाबत सर्व ताजे आणि अधिकृत अपडेट वेळेवर मिळवण्यासाठी अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या बातम्या आणि नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर शेतकरी मित्रांनो, धन्यवाद।